देशमुख क्लासेस ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आपण आज सुरू करणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज। मागचा एक व्हिडिओ आपला डेरिव्हेटिव्हचा झालेला आहे। डेरिव्हेटिव्हचे सगळे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत। आता आपण सुरू करणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, शेअर जास्तीत जास्त करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। ठीक आहे, तर चला आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये पहिले आपण याचं वेटेज बघून घेऊ। मार्क्स विथ ऑप्शन आहे 9 मार्क्स बोर्डला आहेत याच्या, म्हणजे भरपूर आहेत। 9 म्हणजे खूप झाले आपल्यासाठी। आपल्याला 75 च्या वरतीच जावं लागतं जेई साठी, आणि जितके जास्त पर्सेंटेज आहे ते तर आपल्याला पाहिजेच आहे, म्हणजे पुढेही आपल्याला खूप ठिकाणी बोर्डाच्या पर्सेंटेजचं काम पडतंच। तर मार्क्स विथ ऑप्शन 9 आहे। तर जेईला याचे 4 to 5 MCQ हे टेंटेटिव्ह दिलेले आहे, अप्रॉक्सिमेट दिलेलं आहे। कधी 4 येतील, कधी 5 असंही होऊ शकते की एखाद्या शिफ्टला येतच नाही, एखाद्या शिफ्टला खूप येतात। आणि सीईटीला याचे MCQ येतात 3 to 4 दरवर्षी। हे पुन्हा मी सांगते, याचं जे आहे वेटेज हे चेंज होत राहतं कायम। सीईटी आणि जेईचं असं फिक्स ठरलेलं नाहीये की याचे इतकेच टाकायचे, एखाद्या वर्षी येतात किंवा एखाद्या वर्षी येत पण नाही। ठीक आहे, तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन नावावरूनच कळते, अप्लाय करणं म्हणजे डेरिव्हेटिव्हचा अप्लाय आपण कुठे कुठे करू शकतो त्याच्याबद्दलचं ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला सगळं शिकायचंय। तर बघा, आता चॅप्टर महत्वाचं तर आहे, वेटेज पण चांगलं आहे आणि खूपदा येतं म्हटल्यावर तुमची प्रॅक्टिस पण याची खूप पाहिजे। तर आता टॉपिक बघूया आपण काय काय आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे। ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज इन जॉमेट्री, म्हणजे कर्व असेल, कर्वला जर तुम्ही टँजंट टाकली, नॉर्मल टाकली, तर त्यांचे स्लोप, त्यांचे इक्वेशन, ते सगळं आपलं ह्या टॉपिक मध्ये कव्हर होणार आहे। कोणत्या? ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज इन जॉमेट्री। दुसरं बघा, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन। तर थोडंसं फिजिक्स पण याच्यामध्ये आहे। व्हेलॉसिटी डेरिव्हेटिव्हचा वापर करून आपण व्हेलॉसिटी कसं काढू शकतो, ऍक्सेलरेशन कसं काढू शकतो, हे सगळं याच्यामध्ये बघायचंय। तिसरं आहे रेट मेजर। एक गोष्ट विथ रिस्पेक्टिव्ह दुसऱ्या गोष्टीच्या कशी चेंज होते आणि तिथे डेरिव्हेटिव्ह कसं कामाला येईल आपल्याला, ते सगळं याच्यात आहे, म्हणजे त्याच्यावरचे एक्झाम्पल्स याच्यात आहेत। पुढचं आहे अप्रॉक्सिमेशन, म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढणं, जसं की क्यूब रूट ऑफ 0.009, क्यूब रूट ऑफ किंवा स्क्वेअर रूट ऑफ 1.414, या सगळ्या गोष्टी अप्रॉक्सिमेटली कसं काढायचं ते याच्यात आहे। पुन्हा रोलीज आणि LMVT याचे पण एक वेगळी थिअरी आहे, त्याचे एक्झाम्पल्स याच्यामध्ये आहे। जसं जसं आपला व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं आपण एकेका टॉपिक व्यवस्थित बघणार आहोत। हा आता याच्यात फक्त आपण एकदा जाणून घेऊया की काय काय आहे। इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन, म्हणजे एखादं फंक्शन इन्क्रीज होतंय तर डेरिव्हेटिव्हशी काय रिलेट करेल ते, आणि डिक्रीज होतंय तर डेरिव्हेटिव्हची काय रिलेट करेल। ठीक आहे, आणि मॅक्सिमा मिनिमा, म्हणजे फंक्शनची हायएस्ट व्हॅल्यू आणि लोएस्ट व्हॅल्यू कुठे असणार आहे, ते डेरिव्हेटिव्हने आपण डेरिव्हेटिव्हचा यूज करून कसं काढू शकतो हे या टॉपिक मध्ये आहे। बघा, टोटल 8 टॉपिक आहे आणि सगळे वेगवेगळे आहे, असं लिंक नाहीये की हा आला तर येईल असं काही नाहीये। जसं इंटिग्रेशन मध्ये आपण बघितलं की डेरिव्हेटिव्ह आलं तर इंटिग्रेशन येईल, असं अर्थात इथे डेरिव्हेटिव्ह आलं तरच तुम्हाला हे सगळं येणार आहे, पण हा जो इंडिव्हिज्युअल टॉपिक आहे तो एकाशी रिलेट नाहीये। हा वेगळा टाईप आहे, हा वेगळा टॉपिक आहे, बरोबर। आणि सगळे टॉपिक एकदम सोपे आहे। बघा, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, याची जेवढे या चॅप्टरचे व्हिडिओज येतील तेवढे नीट बघा, तुम्हाला खूप छान समजणार आहे। आणि काहीही असेल तरी मेसेज करायला, कमेंट टाकायला विसरू नका। ठीक आहे, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। शेअर भरपूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।